महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी 25 आणि 26 मे 2026 रोजी तीव्र काम बंद आणि धरणे आंदोलन छेडले। राज्य सरकारच्या नव्या थेट वाहतूक धोरणामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा येत असल्याचा आरोप करत या आंदोलनातून शासनाचा निषेध करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील 17 शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत सुमारे 400 माथाडी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते। राज्यभरातील जवळपास 10,000 नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे। कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार सन 2005 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे। तसेच सन 2023 मध्ये शासनाने हमाल कंत्राट निश्चितीबाबत काढलेल्या निर्णयामध्ये माथाडी कायद्याच्या अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या। त्यामुळे माथाडी कामगारांना नियमित मजुरीसह विविध कल्याणकारी लाभ मिळत होते। मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने 24 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार थेट वाहतूक पद्धती लागू करण्यात आली आहे। या पद्धतीत शासकीय गोदामांमध्ये धान्य साठवणूक न करता भारतीय अन्न महामंडळाच्या वेस्ट डेपोतून थेट रास्तभाव दुकानापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या निर्णयामुळे शासकीय गोदामांमधील उतराई भराई आणि हाताळणीची कामे कमी होणार असून भविष्यात पूर्णपणे बंद होण्याची भीती माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे। परिणामी राज्यातील हजारो माथाडी कामगार बेरोजगार होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। थेट वाहतूक पद्धतीमध्ये शासकीय गोदामातील नोंदणीकृत माथाडी कामगारांनाच उतराई भराई वजनमाप थप्पी लावणे यांसारखे कामे देखील देण्यात यावी। वाहतूक कंत्राटदारांची माथाडी मंडळात मालक म्हणून नोंदणी करण्यात यावी। मजुरीचे दर माथाडी मंडळाच्या नियमांनुसार निश्चित करण्यात यावेत। थेट वाहतूक व्यवस्थेतील हमाली कामाचे स्वरूप निश्चित करून त्यानुसार मजुरी देण्यात यावी। कामगारांची मजुरी व लेवीची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी माथाडी मंडळात जमा करण्यात यावी। या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। या धरणे आंदोलनात माथाडी कामगार युनियनचे सेक्रेटरी सुनील यादव तसेच कामगार प्रतिनिधी सोमनाथ लबडे आणि अनिल कुंदे यांच्यासह जिल्ह्यातील 17 शासकीय गोदामांमधील मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते। शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना आज शासनाच्या निर्णयाचा विरोधात आज हे धरणे आंदोलन केलेलं आहे। आमच्या संघटनेचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो शासनानं शासन निर्णय 24/4/2026 रोजी निर्गमित केला, त्या निर्णयामध्ये माथाडी कामगारांना काम मिळावं किंवा माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही। त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 17 शासकीय गोदामातील 400 माथाडी कामगार याच्यासह राज्यातील 10,000 माथाडी कामगार नोंदीत होणार आहे। आज मालक वर्ग माथाडी कायदा नको आहे म्हणून आपल्या पद्धतीनं त्याला बंधन घालत आहेत, परंतु जो मायबाप सरकार आहे ते सुद्धा या माथाडी कामगारांना माथाडी कायदा पासून वंचित ठेवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्याच्यामुळं आमचे कामगार ज्यांचं आज सुखानं संसार चाललेला आहे, त्यांना मिळणारी मजुरीवरती त्यांचं आज त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चाललेली आहे। आणि जर हा शासन निर्णयामध्ये बदल जर नाही झाला तर या कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळं आजचं आंदोलन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि शासनानं याकडे लक्ष देऊन या शासन निर्णयात योग्य ते बदल करून माथाडी कामगारापूर्वत जे कार्यरत कामगार आहेत त्यांना काम देण्यात यावं, त्यांची मजुरी वेळच्या वेळी माथाडी मंडळात जमा करावी अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या ते पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। उद्या माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासन दरबारी बैठक आहे। त्या बैठकीमध्ये हा निर्णयाला पाठपुरावा घेऊन हा आमच्या मागण्या मान्य करतील हे आमच्या अपेक्षा आहेत आणि यासाठीच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे आणि ते पूर्ण व्हावं हीच आमची इच्छा आहे। नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही आणि यासाठी हे लक्ष ठेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आहे।
स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.